नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. महा एक्झाम अपडेट्स अँड प्रिपरेशन. बघा, आपण जसं की पहिली पंचवार्षिक योजना थोडक्यामध्ये घेतली होती माहितीसोबत, तशाच पद्धतीने आपण दुसरी पंचवार्षिक योजनासुद्धा घेणार आहोत. दुसरी पंचवार्षिक योजना हे 1956 ते 1961 मध्ये केलेली होती. यावेळेससुद्धा नाही का आपले पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा अध्यक्ष होते व त्यावेळेससुद्धा पंचवार्षिक योजनेचा आराखडा अशा पद्धतीनं ठरवला होता की 5 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे, देशामध्ये काय प्रगती करायची आहे, देशाचा विकास कसा करायचा आहे, देशामध्ये कशा पद्धतीचा आपला अर्थव्यवहार वापरून त्याची प्रगती करण्यात येईल, ह्याच्यासाठी हे पंचवार्षिक योजना करण्यात आले होते. तर बघा, ज्या पद्धतीने पहिली पंचवार्षिक योजना कृषी आधारित होती, तसेच ही आज दुसरी पंचवार्षिक योजना आपण बघणार आहोत. तर पंचवार्षिक योजना बघण्यापूर्वी आपण सर्वांना मी सांगतो की ही जी प्लेलिस्ट आहे यामध्ये तुम्हाला 12ही पंचवार्षिक योजना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. रोज एक पंचवार्षिक योजना संध्याकाळी 5 वाजता अपलोड होईल किंवा प्रीमियर होईल किंवा लाईव्हसुद्धा तुम्ही त्याला बघू शकता. तर या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही माहिती तुम्हाला मिळणार आहे हे एकदम मुद्देसूद माहिती राहणार आहे, ज्याच्यावरून तुम्हाला सराव करता येईल. तर चला, सर्वांनी सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला. आणि अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर असतात, त्यामुळे सबस्क्राईब करणं अनिवार्य आहे. त्याच्यासोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा मित्रांनो. आणि इतरही सराव परीक्षा जे स्पर्धा परीक्षामध्ये सराव करत आहेत किंवा ज्यांची प्रॅक्टिस सुरू आहे त्यांनासुद्धा आपल्या चॅनल शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा आपल्या चॅनलवरील क्वालिटी व्हिडिओ बघतील. चला मग जास्त वेळ न करता सुरुवात करूया दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. बघा, दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 61 ही योजना महालनोबिस मॉडेलवर आधारित होती. बघा, प्रकाशचंद्र महालनोबिस हे खूप मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांचे जे मॉडेल आहे त्याच्यावरच आधारित ही दुसरी पंचवार्षिक योजना. आणि या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातील जलद औद्योगिकरणावर भर देण्यात आला आहे. बघा, औद्योगिकीकरण जे आहे, इंडस्ट्रियलायझेशन भारतामध्ये त्या काळात खूप कमी होतं 1956 मध्ये, आणि त्याच्यामुळे भारताचं उत्पन्नात वाढ नव्हती होत. म्हणून या योजनेत औद्योगिक विकास आणि तंत्रशिक्षण म्हणजेच आय आय टी जसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे आहे इन्स्टिट्यूट आहे ते त्याच्यावर आधारित होती. विशेषतः अवजड उद्योगावर लक्ष केंद्रित केले गेले. अवजड उद्योग म्हणजे जसं स्टील इंडस्ट्री आहे, कॉपर इंडस्ट्री आहे, कोयला इंडस्ट्री आहे, कोयला फॅक्टरीज आहेत, किंवा ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे पॉवर हब आहे, अशा मोठ्या मोठ्या जे अवजड उद्योग आहेत त्याला चालना देण्यासाठी किंवा त्याला वाढ करण्यासाठी त्याच्यामध्ये भारताने जास्तीत जास्त पैसे गुंतवणूक केले होते. तर योजनेचे उद्दिष्ट काय होते? राष्ट्रीय उत्पन्नात 25% वाढ करणे, म्हणजे जे राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळेस होतं त्याच्यामध्ये झपाट्यानं 25% वाढ झाली पाहिजे. देशाचे जलद औद्योगिकरण करणे म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन फास्ट झालं पाहिजे. रोजगाराची संधी विस्तार करणे म्हणजे जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन वाढणार तसं तसं नागरिकांना रोजगार मिळेल तर त्यांचं पालनपोषण, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल, त्याच्यासोबतच देशाच्या प्रगतीमध्ये त्याचा हातभारसुद्धा लागणार होता. सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करणे म्हणजे कोणीच लहान नाही, कोणीच मोठा नाही. तर हे अशा पद्धतीनं त्यावेळेसच्या योजनेमध्ये ह्या रोजगाराच्या संधीचा विस्तार करण्यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हा विचार पंडित जवाहरलाल नेहरूचा होता. तर बघा, पुढे बघूया आपण याचा विस्तार कसा झाला. तर औद्योगिकरण जे होतं, बघा इथं बघत असाल तुम्ही की इंडस्ट्रियलायझेशन जे होतं त्या काळात अवजड उद्योगावर लक्ष केंद्रित करून देशात जलद औद्योगिकरण घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहे, फॅक्टरीज आहे, जसं भिलाई वगैरे झालं, अशा मोठ्या मोठ्या उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांचं भूमिपूजन केलं, त्यांचं बांधकाम करण्यात आलं. त्या काळामध्ये त्यांना आर्थिक खर्च कमी पडू दिला नाही, आणि त्यामुळेच आज भारतामध्ये मोठ्या मोठ्या उद्योग मोठे मोठे उभे राहिले आहेत. त्यानंतर बघा, सार्वजनिक क्षेत्रावर भर देण्यात आला. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे ज्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस आहे, गव्हर्नमेंटमध्ये जे काही काम आहे ते करण्यासाठी त्याच्यावर भर देण्यात आलं. त्रिस्तरीय आकृतिबंध वगैरे बनविण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा प्रकारचं एक गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर तयार करण्यात आलं. त्यामुळे लोकांना आपले कामं करण्यासाठी हे सोपं व्हावं व नाममात्र शुल्कावर त्यांची कामं होईल आणि सरकारला पण त्यामुळे थोडाफार उत्पन्न मिळेल. या पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रावर काम करण्यात आलं. तर बघा, महालनोबिस मॉडेल काय आहे? ही योजना भारतीय सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी तयार केलेल्या मॉडेलवर आधारित होते. बघा, यांनी जो मॉडेल तयार केला होता इंडस्ट्रियलायझेशन मॉडेल होता. तो इंडस्ट्रीमध्ये
खूप महत्त्वाचा त्यांचा रोल होता इंडस्ट्रियलायझेशनमध्ये. म्हणून त्यांनी असं मॉडेल केलं होतं, डेव्हलपमेंट करण्यासाठी कंट्रीचं इंडस्ट्रियलायझेशन करणं खूप महत्त्वाचं होतं. त्यावर ते भर दिलं होतं. म्हणून त्यांनी तो मॉडेल घेतला होता पंडित जवाहरलाल नेहरूंनी या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तर नेक्स्ट बघूया, तंत्र शिक्षणचा विकास केला. तंत्र शिक्षण विकास म्हणजे मद्रास येथे IITची स्थापना झाली होती 1959 मध्ये. IIT जी आहे एक अशी संघटना किंवा कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी आहे जिथं तुम्ही तंत्रज्ञान जे आहे, तंत्र शिक्षण जे आहे ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. त्यामुळे IITची स्थापना केली होती, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर ते 1959 मध्ये मद्रास येथे केली होती. तर या योजनेतील एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं, याच्यावर खूप आर्थिक खर्च करण्यात आलं होतं. त्यानंतर उत्पादन वाढ करण्यासाठी बघा, या योजनेत औद्योगिक उत्पादन जे होतं, उद्योग जे होते त्याच्यात मशिनरीज, डेव्हलप्ड मशिनरीज आणायची होती, ज्यामुळे अधिक उत्पादन वाढ झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या देशातलं जे माल होतं ते एक्सपोर्ट झालं पाहिजे, विक्री झालं पाहिजे. त्याच्यासाठी औद्योगिक उत्पादन वाढ करणे आणि देशांतर्गत संसाधनाचा विकास करणे यावर भर देण्यात आला होता. बघा, त्याच्यानंतर होता रोजगाराच्या संधी विस्तार. जसं जसं नाही का औद्योगिकरण वाढायला लागलं ना, तशाच पद्धतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला लागल्या. त्या काळामध्ये रोजगाराच्या एवढ्या संधी उपलब्ध होत्या का लोक नव्हते भेटत, म्हणजे नागरिक नव्हते भेटत गव्हर्नमेंटला काम करण्यासाठी. म्हणून त्यांनी संधीचा विस्तार केला. संधीचा विस्तार कसा केला, तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्यासोबतच रोजगाराची संधी वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. जास्तीत जास्त लोकांना सरकारी कर्मचारी किंवा सरकारी जे हे आहे मजदूर आहे किंवा इतरही जे सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांची भरती करण्यात आली व चांगल्या दर्जाची त्यांना सुविधा देण्यात आली, चांगला पगार देण्यात आला, जेणेकरून त्या स्वतःच्या परिवाराचं चांगल्या पद्धतीने पालनपोषणही करण्यात येईल व देशाच्या प्रगतीमध्ये त्याचा हातभार लागेल व उत्पन्न वाढीवर त्यांचं लक्ष होतं. उद्योगामध्ये काम करेल, जास्तीत जास्त युवक लोक काम करेल तर जास्तीत जास्त उत्पादन होईल, जास्तीत जास्त भारताला उत्पन्न मिळेल. या आधारे हे रोजगाराच्या संधींचा विस्तार केलेला होता. तर हे बघा, महत्त्वपूर्ण असे मुद्दे मी कव्हर केल्या पंचवार्षिक योजना दुसरीचे, जे 1956 ते 1961 मध्ये भारताची होती. तर बघा, अशा पद्धतीची जे पंचवार्षिक योजना आहे, हे प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा आपण डिटेलमध्ये अभ्यास घेत आहोत. तर ही पहिली आणि दुसरी अशा 2 पंचवार्षिक योजना झाल्या आहे. तर पुढची जी पंचवार्षिक योजना आहे ती पण सुद्धा उद्या अपलोड होईल. तर हे अशा पद्धतीचे जे पंचवार्षिक योजनेमधून महत्त्वाचे प्रश्न सराव परीक्षेमध्ये किंवा सराव एक्झाममध्ये किंवा स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही नोट्स बनवून ठेवू शकता किंवा तुम्ही याला स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. पण हे खूप महत्त्वाचे प्रश्न याच्यातून येतात. तर तुम्ही सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व तुम्हाला याच्यापेक्षा पण, हे तर चांगले आहेच, पण याच्यापेक्षा जास्त क्वालिटीचे आपल्याकडे जनरल अवेअरनेस, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यघटना, कम्प्युटर व विज्ञानवर आपण अशा पद्धतीचे प्रश्न आणणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व प्लेलिस्ट पाहत चला. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.